बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेलो आहे. तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला व इंस्टाग्राम आय डीला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, शिक्षण हेच असे शस्त्र आहे जे माणसाला अज्ञान, गरिबी व खरे खोटे याच्यावर मात करण्यास शिकवते आणि माणसाची प्रगती सुद्धा करते. उदाहरणार्थ, अभिजित दिपके हा तरुण हा आपल्या महाराष्ट्र राज्याचा आणि हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असून त्याचा सुरुवातीला कोणताही पक्ष नव्हता. तर तो तो खरे खोटे जाणणारा एक तरुण होता आणि बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर, जिजाई, भीमाई, रमाई, सावित्री, अहिल्याबाई यांच्या विचारावर चालणारा तरुण होता. त्याच्या विचाराचं असे जे संत महात्मे विचारवंत नेते होऊन गेले, त्यांच्या विचारावर चालणारा तरुण होता आणि खरं खोटं जाणणारा होता. त्यांनी खरं खोटं जाणलं म्हणून नंतर आज तो रस्त्यावर उतरला. जी विद्यार्थ्यावर अन्याय, अत्याचार व्हायला आहे त्याच्यावर तो उठून राहिला, आवाज उठवून राहिला आणि आवाज उठवल्यामुळंच त्यानं आज शांततेच्या मार्गानं दिल्ली येथे जंतर मंतरवर शांततेत असं उपोषण धरलं की बाबा आमच्या मागण्या पूर्ण करा आणि विद्यार्थ्याचं जे हे कल्याण करा, असा त्यांचा संदेश त्याने सर्वांना दिला. कारण का तर सर्वांचं भलं होईल आणि विद्यार्थी हे सर्व कुटुंबाचं भलं होईल, सर्व देशाचं भलं होईल या उद्देशानं त्यानं हे शांततेच्या मार्गानं उपोषण धरलं आणि त्याचं नाव त्यानं आपल्या देशात त्याचं नाव आज गाजवलं. मला सांगायचं तात्पर्य बनवणं एवढंच की आपल्या मुलांना आणि मुलींना चांगल्या दर्जाचं शिक्षण द्या आणि आपल्या देशात होऊन गेले संत, महात्मे, नेते, समाज सुधारक, विचारवंत ज्यांनी कसा अन्याय, अत्याचार सहन करून देशासाठी झटले आणि आज त्यांचं नाव कितीतरी वर्ष झाले परंतु त्यांचं नाव देशापर्यंत गाजत आहे आणि त्यांच्या जयंत्या पुण्य साजऱ्या होत आहेत, असं त्यांना दाखवून द्या. म्हणजे तेच समाजाच्या उद्धारासाठी कार्य करतील आणि पुढे अधिकारी, कर्मचारी, नेते जरी झाले तरी त्यांच्या विचारावर चालतील आणि त्यांच्याच विचाराचं देश घडेल आणि समाज सुद्धा घडेल. एवढं ठीक आहे समजणं. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणातरी काम पडसल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा. म्हणजे असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्या पुढे जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यात सुद्धा काम पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला व इंस्टाग्राम आय डीला सबस्क्राईब करावं. एवढी कसं माननो. धन्यवाद पुन्हा ऐकल्याबद्दल.